भगवद्गीतेचे अनमोल विचार. विश्वास ठेवा, देव नेहमी तुमच्या बरोबर असतो. जितका विश्वास आपल्याला आपल्या प्रार्थनांवर असेल, जितका विश्वास आपल्याला देवावर असेल, तेवढाच आपण त्यांच्या कृपेचा अनुभव घेऊ शकू. तेवढाच त्यांच्या सोबतीचा अनुभव आपल्याला घेता येईल, त्यांची उपस्थिती जाणवेल. जिथे विश्वासाची उणीव येते तिथे चिंता आणि भीती कायम राहते. तुम्ही देवाशी नाते जोडा किंवा जगाशी. जिथे विश्वास नाही तिथे नात्यात स्थिरता येत नाही. मन चिंता आणि भीतीमुळे व्याकुळ होते. जर तुमचा देवावर विश्वास नसेल तर प्रार्थना केल्यानंतरही तुम्हाला काळजी लागून राहील की हे काम होईल की नाही. तुम्हाला भीती वाटत राहील. आणि जर विश्वास पूर्ण असेल तर तुम्ही निश्चिंत व्हाल. भक्तांचा देवावर पूर्ण भरोसा असतो, कारण ते मानतात की देवाला आपले भले कशात आहे हे माहीत आहे आणि ते कधीही आपले वाईट करू शकत नाहीत. भीष्मांची प्रतिज्ञा आणि अर्जुनाचा विश्वास. महाभारताचे युद्ध चालू होते. दुर्योधनाने भीष्म पितामहांना सांगितले की तुम्ही युद्ध आमच्या बाजूने लढत आहात, पण तुमचे मन पांडवांवर जडले आहे. तुम्हाला त्यांना विजयी करायचे आहे. भीष्म पितामहांनी आधी खूप समजावले की जिथे साक्षात कृष्ण आहेत तिथेच विजय आहे. पण जेव्हा दुर्योधनाने अपशब्द वापरले तेव्हा भीष्मांनी प्रतिज्ञा केली की तर मग उद्या एकतर अर्जुन वाचणार नाही किंवा मी राहणार नाही. ही प्रतिज्ञा सगळ्यांनी ऐकली. देवानेही ऐकली. देव चिंतित झाले. तसे देवाला कोणती चिंता नसते, पण ते ही सर्व लीला आपल्या भक्तांसाठी करतात. देव अर्जुनाला शोधत त्याच्या कक्षात पोहोचले आणि त्याला झोपेतून उठवून म्हणाले की तू झोपला आहेस? तो म्हणाला, प्रभू, आजच्या युद्धामुळे खूप थकून गेलो आहे, थोडा आराम करतो, उद्या परत युद्ध करायचे आहे. देव म्हणाले, तू ऐकले नाहीस का की भीष्म पितामहांनी प्रतिज्ञा केली आहे की उद्या एकतर अर्जुन वाचणार नाही किंवा मी राहणार नाही? अर्जुन म्हणाला, होय प्रभू, ती प्रतिज्ञा मी ऐकली आहे. देव म्हणाले, मग तू असा निश्चिंत होऊन का झोपला आहेस? तुला कसलीच चिंता नाही? तेव्हा अर्जुन देवाच्या चरणांवर लोटांगर घालून म्हणाला, हे नाथ, जेव्हा तुम्ही स्वतः माझी चिंता घेऊन बसला आहात आणि त्यानंतरही जर मी स्वतःची चिंता केली तर माझ्यापेक्षा मूर्ख अजून कोण असेल? जर तुम्ही सोबत असाल तर अशा एका काय 1000 भीष्मांनी एकत्र येऊनही माझे काहीही वाकडं करू शकणार नाही. आणि याच भरवशाच्या बळावर पांडवांचा विजय झाला. आपला अविश्वास. आपल्या जीवनात पराभव का होतो? आपल्या अविश्वासाच्या कारणामुळे. आपण नात्यांमध्ये हरतो, आपण धर्मात हरतो. इतरांवर तर सोडाच, आपला तर स्वतःवरच विश्वास नसतो. आपण विचार करतो की उद्यापासून मंदिरात जाऊ, काही नियम पाळू, पण कधी सुरुवातच होत नाही. वाईट सवयी सोडून देऊ, राग सोडून देऊ असे वाटते, पण सोडू शकत नाही. स्वतःवरच विश्वास नसल्याने आपण कोणतीही सवय बदलू शकत नाही. आपला विश्वास स्वतःकडून, देवाकडून आणि आपल्या नात्यांकडून तुटला आहे. म्हणूनच आपण इतके चिंतित आणि भयभीत राहतो. पण जर देवावर पूर्ण भरोसा ठेवला तर ते सारी चिंता आपल्या शिरावर घेतात. आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, त्यांना आपली चिंता आहे. आपल्या प्राणांचा रक्षक सुदर्शन चक्रधारी आहे. मुर्दे को भी देत है लकड़ी कपड़ा आग, हम जिंदे चिंता करे तो ये हमारा दुर्भाग्य. मृत व्यक्तीचीही देव सारी व्यवस्था करतात. जन्म घेण्यापूर्वी आईच्या पोटात त्यांच्या भोजनाची व्यवस्था देवच करतात. तरीही आपण इतकी चिंता करतो. आपण काही करू शकत नाही, आपल्या हातून काही साध्य होत नाही, तरीही आपण आपले प्रयत्न चालू ठेवतो. आपली अवस्था अशी आहे की हातपायात बळ नाही आणि आम्ही कोणापेक्षा कमी नाही. आपण काही सिद्ध करू शकत नाही, काही बदलू शकत नाही, पण आपली ताकद लावत राहतो, आपली बुद्धी वापरत राहतो. पुकारण्याची ओढ. जेव्हा पांडवांच्या सभेत द्रौपदीचा अपमान केला जात होता आणि देवाने तिचे रक्षण केले, तेव्हा द्रौपदीने देवाला विचारले की हे नाथ, येण्यास इतका उशीर का? देव म्हणाले, मी तर कधीपासून उभा होतो, फक्त तू मला पुकारायला उशीर केलास. आधी तू भीष्म पितामहांकडे पाहिलेस, आचार्यांकडे पाहिलेस, आपल्या पतींकडे पाहिलेस आणि तुझे स्वतःचे बळही लावून पाहिलेस. पण जेव्हा सर्व आधार सोडून तू मला पुकारले तेव्हा मी येण्यास एका क्षणाचाही उशीर केला नाही. आपण देवाला बोलावण्यास उशीर करतो. आपल्या भरवशात कमतरता राहते. नाहीतर देव नेहमी आपल्या कृपेची, आपल्या अनुभूतीची जाणीव करून देतात. अशक्यही शक्य. परमात्म्याने सांगितले तर आपल्याला श्वास घेण्याचे कामही करता येणार नाही. जर देवाने सांगितले की आता श्वास तू स्वतः घे तर आपले जीवन संकटात पडेल.
आपण ना झोपू शकू, ना खाऊ शकू, ना पिऊ शकू, पण सर्व व्यवस्था त्यांनीच करून ठेवली आहे. महाभारताचे युद्ध चालू असताना अभिमन्यूचा वध झाल्यानंतर अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती की आज जयद्रथाच्यामुळे अभिमन्यूला मदत मिळू शकली नाही. म्हणून मी प्रतिज्ञा करतो की उद्या एक तर जयद्रथाचा वध करेन किंवा अग्निसमाधी घेईन. दुसऱ्या दिवशी कौरवांच्या सैन्याने अशी व्यवस्था केली की जयद्रथाला पूर्ण सेनेच्या अगदी शेवटच्या टोकावर उभे केले. तेव्हा देवाने अर्जुनाला रागावून सांगितले की तू विचार न करता प्रतिज्ञा करून बसलास आणि आज जयद्रथ इतक्या मोठ्या सेनेच्या मागे उभा आहे. जर तू एका योद्ध्याशी युद्ध केलेस तरी सूर्यास्तापूर्वी तू तिथे पोहोचू शकणार नाहीस. देव ओरडू लागले तेव्हा अर्जुन देवाच्या चरणांवर लोटांगण घालून म्हणाला, हे केशव, हे कृष्ण, मी प्रतिज्ञा माझ्या सेनेच्या भरवशावर केली नाही. मी प्रतिज्ञा माझ्या भावांच्या भरवशावर केली नाही. मी प्रतिज्ञा गांडीव धनुष्याच्या भरवशावर केली नाही. माझ्या बळाच्या भरवशावर केली नाही. मी प्रतिज्ञा केली की जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर आज जयद्रथाला कोणीही वाचवू शकत नाही. आणि जर तुम्ही सोबत असाल तर माझी कोणतीही प्रतिज्ञा तुम्ही खरी करून दाखवाल. आणि देव त्याच्या या भावाने प्रसन्न झाले. कितीही अशक्य कार्य असो, कितीही कठीण कार्य असो, पण जे देवाला समर्पित आहेत आणि ज्यांचा देवावर पूर्ण विश्वास आहे त्यांच्या कार्याची सिद्धी, पूर्ती नक्कीच होते. म्हणूनच ते सर्वांत प्रिय आहेत. म्हणूनच संत महापुरुषांनी जगाचा त्याग करून फक्त त्यांच्यावरच प्रेम केले. कारण जगातील नाती नेहमी साथ देत नाहीत. ती इच्छा असूनही आपली साथ निभावू शकत नाहीत. ती इच्छा असूनही आपले दुःख मिटवू शकत नाहीत. अरे, ते स्वतःच दुःखाने वेढलेले आहेत. कुठून आपले दुःख मिटवणार? ते स्वतःच प्रेमासाठी भटकत आहेत. कोणीतरी त्यांना प्रेम करावे, कोणीतरी त्यांचे दुःख समजावे, कोणीतरी त्यांना समजावून घ्यावे, अशा या याचक अवस्थेत ते उभे आहेत. ते आपल्याला कुठून समजणार? आपण जगावर कसा विश्वास ठेवू शकतो? परंतु परमात्मा भगवान अर्जुनाला सांगतात की सर्वांना सोडून तू फक्त माझा होऊन जा. मग तुझ्या प्रत्येक गोष्टीची चिंता मी करेन. आणि जर तू स्वतःची चिंता स्वतःच करत राहिलास तर मी निश्चिंत होईन. जर आपण आपला भार उतरवून देवाच्या चरणी ठेवला तर आपल्या जीवनात कोणताही भार राहणार नाही, कारण आपली सारी चिंता मग ते करतील. जो माणूस सर्वांचे सुख इच्छितो, प्रत्येक वेळी सर्वांबद्दल चांगले विचार करतो आणि सर्वांची काळजी घेतो, माहीत नाही का कोणास ठाऊक, तोच माणूस आयुष्यात नेहमी एकटा पडतो. जो माणूस आपले दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात सर्व काही आलबेल आहे. तो माणूस मनाच्या कोपऱ्यात दुःख लपवून जगणे पसंत करतो, कारण त्याला ठाऊक आहे की इथे कोणी साथ घेत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करता तेव्हा तुमची किंमत इतकी कमी होते की तुम्ही त्यांना मोफत वाटू लागता. आपणही सर्वांना चांगले वाटू लागू, जरा श्रीमंत तर होऊ द्या. हद्द झाली आता. आता आपलीच माणसे धोका देतात आणि अनोळखी लोक धीर देतात. मग तुम्ही तडफडून मरा किंवा दुःखात वेडे व्हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाच्या पाया पडून कधीच प्रेम मागू नका. लोकांकडून जास्त अपेक्षा करू नका. इथे प्रत्येकाचे एक वेगळेच जग आहे. जे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढतात त्यांना स्पष्टीकरण देण्यात वेळ वाया घालवणे हा मूर्खपणा आहे. जेव्हा कोणी तुमचा द्वेष करू लागेल तेव्हा समजून जा की तो तुमची बरोबरी करू शकत नाही. कितीही पदव्या मिळवा, पण ज्या माणसाला बोलण्याची सभ्यता नाही तो माणूस अशिक्षितासारखाच आहे. कोणीतरी मला विचारले की सर्व काही माहीत असूनही तू गप्प कसा राहतोस? मी म्हणालो, कोणी स्वतःच्या फायद्यासाठी किती खाली पडू शकतं हे पाहायला मला आवडतं. म्हणूनच अशा माणसासोबत वेळ घालवा जो तुम्हाला आनंद आणि प्रेम देऊ इच्छितो. मला चालाखी करता येत नाही, पण समोरच्याची चालाखी सर्व समजते. तुम्ही विश्वासघातकी आहात हे आम्हाला ठाऊक होते, पण तुम्ही किती वाईट आहात हेच आम्हाला पाहायचे होते. खूप खोल नदी शांतपणे वाहते, तसेच काही खोल दुःख अश्रूंशिवायही असतात. जे तुम्हाला सोडून गेले आहेत ते सुद्धा परत येतील. तुम्ही एकदा यशस्वी होऊन तर पहा. काही नाती अगदी रिकाम्या पाकिटासारखी असतात, ज्यांच्या आत काहीच नसते, पण आपण ती जपून ठेवतो. वाईट तर सर्वांनाच वाटते, पण काही लोक दुःख लपवायला शिकले आहेत. खोट्या माणसाची हीच शिक्षा असते की जेव्हा तू खरे बोलतो तेव्हा त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. प्रेम आणि मृत्यूमध्ये हेच साम्य आहे की ते वय पाहत नाहीत, वेळ पाहत नाहीत आणि जागाही पाहत नाहीत. जास्त आपुलकी दाखवणारे लोक एक दिवस सांगून जातात की ते परके आहेत. माणसाचा मोठेपणा त्याच्या श्रीमंतीवर नाही तर त्याच्या माणुसकीवर ठरतो.
पाषाण हृदयी माणसासमोर माणुसकी हतबल होते. गर्वाने आंधळ्या झालेल्या लोकांना काही दिसत नाही, पण स्मशान अशा लोकांच्या राखेने भरलेले आहे ज्यांना वाटायचे की हे जग त्यांच्याशिवाय चालूच शकणार नाही. तुम्ही चालण्याचे धाडस तर करा, दिशा खूप आहेत. काट्यांची फिकीर करू नका, कारण तुमच्यासोबत तुमची जिद्द आहे. शब्द मनातून निघतात, मेंदूतून फक्त स्वार्थ निघतो. संकटातही धैर्याचा तो बाण जिवंत ठेवा. आयुष्यात सर्व काही हारलात तरी पुन्हा जिंकण्याची उमेद जिवंत ठेवा. आळसापासून सावध राहा, तो तुम्हाला आजचा दिवस देतो आणि तुमचा उद्याचा काळ चोरून नेतो. नातं निभावणाऱ्याला आणि सोडून जाणाऱ्याला फक्त एका बहाण्याची गरज असते. ज्याचे मन साफ असते तोच माणूस सर्वात जास्त रडतो. जग वाईट आणि मतलबी असेल तर असू द्या, तुम्ही तुमच्या माणसांसाठी चांगले आणि खरे राहा. ईश्वर तुमचे कधीच वाईट करणार नाही. वाईट काळाला कधीही घाबरू नका, कारण आयुष्य अचानक कोठूनही एक चांगले वळण घेऊ शकते. वेळ आणि नशिबावर कधीही गर्व करू नका, कारण सकाळ त्यांचीही होते ज्यांचे दिवस खराब असतात. 4 नातेवाईक एकाच दिशेने तेव्हाच चालतात जेव्हा 5वा माणूस खांद्यावर असतो. आयुष्यभर आपण याच विचारात वेळ घालवतो की 4 लोक काय म्हणतील, आणि शेवटी ते 4 लोक फक्त राम नाम सत्य आहे इतकेच म्हणतात. आयुष्यात एकमेकांसारखे असणे गरजेचे नाही, पण एकमेकांसाठी असणे खूप गरजेचे आहे. खोटं सुद्धा किती विचित्र आहे ना. स्वतः बोललं तर चांगलं वाटतं आणि दुसऱ्याने बोललं तर राग येतो. श्रीमंतीतील लाचारीपेक्षा गरिबीतील सन्मान चांगला. कोणाच्या वाईट काळावर हसण्याची चोख करू नका. हा वेळ आहे, तो चेहरे लक्षात ठेवतो. एका छोट्याशा भांडणाने आपण आपले प्रेम संपवून टाकतो, त्यापेक्षा प्रेमाने भांडणच संपवून टाकले तर. जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याची बोलण्याची पद्धतही बदलते. जर एखाद्या दुःखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे हास्य येत असेल तर समजून जा की तुमच्यापेक्षा महत्त्वाचा व्यक्ती या जगात दुसरा कोणी नाही. जर कोणी तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत असेल तर त्याचा विश्वास तोडून त्याला तो आंधळा असल्याची जाणीव करून देऊ नका. जेव्हा ईश्वर तुमच्याकडून काही परत घेतो तेव्हा असे समजू नका की त्याने तुम्हाला शिक्षा दिली आहे. कदाचित त्याने तुमचे हात रिकामे केले असतील काहीतरी अधिक चांगले देण्यासाठी. हळू चाल आयुष्या, अजून काही कर्ज फेडायचे बाकी आहेत. काहींचे दुःख पुसायचे आहे तर काही कर्तव्य पार पाडायची आहेत. जे लोक दुसऱ्यांकडून जास्त अपेक्षा ठेवतात त्यांचेच मन सर्वात जास्त तुटते. कोणाच्या सल्ल्याने रस्ता नक्कीच मिळतो, पण यश मात्र स्वतःच्या कष्टानेच मिळते. मन साफ करून भेटण्याची सवय लावा. धूळ निघाली की आरसेही चमकू लागतात. ती माणसे कमाल असतात जी स्वतःचे सर्व काही गमावूनही इतरांना आनंद देतात. कोणीतरी खरंच म्हटलं आहे, सुख आले तर मिठाई समजून चाखून घ्या आणि दुःख आले तर औषध समजून खाऊन घ्या. वेळ आणि समज दोन्ही एकाच वेळी नशीबवानांनाच मिळतात, कारण सहसा वेळ असताना समज नसते आणि समज येते तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. राग आल्यावर ओरडण्यासाठी ताकद लागत नाही, पण राग आल्यावर शांत राहण्यासाठी खूप ताकद लागते. जोपर्यंत आपल्या माणसाकडून धोका मिळत नाही तोपर्यंत समजतच नाही की आयुष्य काय आहे. आपला पराभव तेव्हा गरजेचा असतो जेव्हा लढाई आपल्या माणसांशी असते, आणि आपला विजय तेव्हा गरजेचा असतो जेव्हा लढाई स्वतःशी असते. घर वसवण्यासाठी किंवा उद्ध्वस्त करण्यासाठी घराचा एक सदस्यच पुरेसा असतो. सोडून दिले मी लोकांच्या मागे धावणे, कारण मी ज्याला जेवढा मान दिला त्याने मला तेवढेच कमी लेखले. एकटे चालणारे लोक गर्विष्ठ नसतात, तर ते कोणत्याही कामात एकटेच समर्थ असतात. तुमची सर्वात मोठी जबाबदारी ही आहे की तुम्ही स्वतःला नेहमी आनंदी ठेवावे. थोडे झुकल्याने जर नाते तुटण्यापासून वाचत असेल तर झुकलेली कधीही चांगले, कारण अहंकार तर सर्वांमध्येच असतो, पण झुकतो तोच ज्याला नात्याची काळजी असते. आयुष्यात कसूर तर खूप होते, पण जिथे शिक्षा मिळाली तिथे आम्ही निर्दोष होतो. कोणाचा हात तेव्हाच पकडा जेव्हा तुम्ही त्याची साथ निभावू शकता. ज्यांना तुम्हाला चुकीचेच समजायचे आहे ते तुमच्या मौनाचाही चुकीचाच अर्थ काढतील. त्यांना आपले समजून काय फायदा ज्यांच्या मनात तुमच्यासाठी आपुलकीच नाही. तुमचा आदर त्या शब्दांत नाही जे तुमच्या उपस्थितीत बोलले जातात, तर त्या शब्दांत आहे जे तुमच्या अनुपस्थितीत बोलले जातात. हजारोंमध्ये मला फक्त ती एक व्यक्ती हवी आहे जी माझ्या गैरहजेरीतही माझ्याबद्दल काही वाईट ऐकून घेणार नाही. जिद्द होती नाती वाचवण्याची, आणि याच कारणामुळे मी हारलो. रडवणारे बहुतेक तेच असतात जे म्हणतात की तू हसताना खूप छान दिसतोस. जेव्हा दुःख आणि कडू बोलणे दोन्ही सहन करण्याची सवय होते तेव्हा समजून जा की तुम्हाला जगायला जमले आहे. आपल्या मनाची दौलत मी कुठे खर्च करू? इथे तर सर्वजण भरलेल्या
खिशाला सलाम करतात. कोणी इतका श्रीमंत नाही की आपला जुना काळ विकत घेऊ शकेल आणि कोणी इतका गरीब नाही की आपला येणारा काळ बदलवू शकणार नाही. आयुष्यात स्वतःला कधीही कोणाचे इतके सवयीचे बनवू नका, कारण माणूस खूप स्वार्थी आहे. जेव्हा तो तुम्हाला पसंत करतो तेव्हा तुमची वाईट कृत्य विसरतो आणि जेव्हा तुमचा तिरस्कार करतो तेव्हा तुमची चांगली कृत्येही विसरून जातो. जो व्यक्ती स्वतःचे विचार बदलवू शकत नाही तो काहीच बदलवू शकत नाही. विश्वास ठेवताना सावध राहा, कारण तुरटी आणि खडीसाखर दोन्ही दिसायला सारख्याच असतात. आज मी आरशाला विचारले, तू शांत का आहेस? तो उदास होऊन म्हणाला, आता माझे ऐकतो तरी कोण? कधी कधी आपण कोणासाठी इतके महत्वाचे नसतो जेवढे आपण स्वतःला मानतो. माझ्या शांततेला माझा अहंकार समजू नका. काही ठोकरा अशा खाल्ल्या आहेत की आता बोलायची इच्छाच होत नाही. जो तुमची कदर करत नाही त्याच्यासाठी तुम्ही रडता आणि जो कदर करतो त्याला तुम्ही रडवता. मी या सर्व लोकांचा आभारी आहे ज्यांनी माझ्या वाईट काळात माझी साथ सोडली, कारण त्यांना विश्वास होता की मी संकटांची एकटाच लढू शकतो. श्रीकृष्ण म्हणतात, सोडून द्या त्यांना ज्यांना तुमची कदर नाही. माणसाला आधाराची सवय पोकळ बनवते आणि अपेक्षा कमकुवत करतात. म्हणूनच आपल्या ताकदीवर जगायला शिका, कारण स्वतःपेक्षा चांगला सोबती आणि हमदर्द दुसरा कोणीच असू शकत नाही. नशिबाचा खेळ म्हणून मी स्वतःची सुटका कशी करून घेऊ? माझ्या उद्ध्वस्त होण्यात तुझाही हात आहे. विश्वास ठेवा, पण डोळ्यांना जे दिसतंय त्या पलीकडे कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. लोक बदलतात म्हणून मन लहान करू नका. जे बदलले त्यांना आयुष्यातून कायमचे दूर करा. दुःख याचे नाही की नशिबाने धोका दिला, दुःख याचे आहे की माझा विश्वास तुझ्यावर होता, वेळेवर नाही. ज्यांनी तुम्हाला आपले मानून अर्धवट सोडले त्यांचे आभार माना, कारण त्यांनीच तुम्हाला जाणीव करून दिली की प्रत्येक आपली दिसणारी गोष्ट आपली नसते. आपण कदाचित म्हणूनच आनंदी आहोत कारण आपल्याला मनवणारे आता कोणी उरले नाही. पैशाने जगातील सर्व ऐश्वराम विकत घेता येतील, पण मनाची शांती कोणत्याही दुकानात मिळणार नाही. जर कोणाला गमावण्याची भीती तुम्हाला रोज छळत असेल तर विश्वास ठेवा, एक दिवस तुम्ही त्या व्यक्तीला नक्की गमवाल. नवीन प्रेम असेल तर खूप शपथा घेतल्या जातात, पण म्हातारे होईपर्यंत कोण निभावते हे बघणं महत्वाचे आहे. कधी वेगळं होणाऱ्यांना विचारून बघा की सोबत काढलेल्या फोटोंचे आता काय करायचे. काही वाटांवर पाय नाही तर मन थकून जाते. एक बुद्धिमान माणूस स्वतःशिवाय आणि ईश्वराशिवाय कोणावरही अवलंबून राहत नाही. राग आणि वादळ शांत झाल्यावरच कळतं की नुकसान किती झाले. जसा काळ पुढे जाईल माणूस स्वार्थी होत जाईल, गरजेच्या वेळी पाय पडेल आणि गरज संपली की ओळखणारही नाही. जे सोडून गेले त्यांची आठवण काढू नका आणि जे एकदा नजरेतून उतरले त्यांना परत वर उचलण्यात वेळ वाया घालवू नका. शेवटपर्यंत प्रयत्न केले तर घरचे सुद्धा मानतात, पण नाती वाचवण्याचा मक्ता फक्त तुम्हीच घेतलेला नाही. जर त्यांना नात्याची फिकीर असेल तर कदर सुद्धा त्यांनीच केली पाहिजे. काही नातेवाईकांनी साथ सोडली असेल तर समजून जा की त्यांचा स्वार्थ संपला आहे. मनानं जे चांगले असतात, डोकं असणारे लोक त्यांचाच फायदा घेतात. नेहमी इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका, कारण इतरांना खुश करता करता लोक स्वतःचा आनंद विसरून जातात. तुम्ही काय करू शकता हे तुमच्याशिवाय दुसरं कोणीही समजू शकत नाही. काळ बदलतोय, जो स्वतःला काळानुसार बदलत नाही तो कुठेच टिकत नाही. जो जसा वागेल तुम्हीही त्याच्याशी तसेच वागा, तरच आजच्या जगात तग धरू शकाल. जो फक्त विचार करतो तो आयुष्यभर विचारच करत राहतो, पण जो कृती करतो तो आज ना उद्या यशस्वी होतोच. तुम्ही कितीही यशस्वी व्हा, ज्याला तुमची निंदा करायची आहे तो ती करणारच. मी लोकांशी बोलणं कमी केलंय, कारण मी लोकांच्या तोंडून स्वतःबद्दलची वाईट चर्चा ऐकली आहे. हृदयाने निर्णय घ्या की तुम्हाला काय करायचंय. डोकं आपोआप मार्ग शोधून काढेल. कोणाचा सहारा बनू शकला नाहीत तर चालेल, पण कोणाच्या दुःखाचं कारण कधीच बनू नका. संधी शोधत असाल तर तुम्ही चुकीचे आहात, कारण संधी मिळत नाही ती निर्माण करावी लागते. जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका की तुम्ही काय करताय. यशाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी नेहमी काहीतरी नवीन शिकत राहा. जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही, पण ज्या दिवशी भीती संपेल त्या दिवशी तुम्ही काहीही करू शकाल. तुमच्याकडे पैसा असेल तरच जग तुम्हाला विचारेल, नाहीतर तुमचे आपले सुद्धा तुम्हाला ओळखायला नकार देतील. आयुष्यात कधीही निराश होऊ नका, कारण आयुष्य एका क्षणात बदलू शकतं. विचार करणं मोठी गोष्ट नाही, ती कृती करणं मोठी गोष्ट आहे. जिथे खोटं बोलल्याने एखाद्याचा जीव वाचत असेल तिथे ते खोटं सत्यापेक्षाही श्रेष्ठ असतं. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा हरण्याची भीती असते. कोणालाही इतक्या सहजासहजी उपलब्ध होऊ नका, नाहीतर लोक तुम्हाला स्वस्थ समजतील. ज्या दिवशी एखाद्याची सवय लागते त्या दिवसापासून ती व्यक्ती तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करू शकते. हे देवा, मला एकटं ठेवलंस तरी चालेल, पण अशा लोकांशी कधीच भेटवू नकोस जे येतात आणि भावनांशी खेळून निघून जातात. चुका आणि ठेच माणसाला खूप काही शिकवतात. क्षणभराच्या भेटीवर विश्वास ठेवू नका. गरज नसली की लोक वर्षांची नाती विसरतात.
जिथे आपल्यांसमोरच स्वतःचं सत्य सिद्ध करावं लागतं तिथे आपण वाईट आहोत हेच बरं आहे. ज्यांना ज्ञान आहे त्यांच्याकडे गर्व नसतो आणि ज्यांना गर्व आहे त्यांना ज्ञान कसं असणार. कोण आपलं आणि कोण परकं हे मला वाईट काळात नीट कळले. आता तर आपलेच धोका देतात, शत्रूंची गोष्ट काय करायची. प्रेमाची एक बालिश जिद्द असते, शांत करण्यासाठी सुद्धा तोच माणूस हवा असतो ज्याने रडवलं आहे. जगातील सर्वात जड गोष्ट म्हणजे स्वार्थ. तो निघून गेला की मोठ्यातलं मोठं नातं हलकं होतं. आता माझ्याकडे येऊन काय करणार. मला वारंवार आजमावून तू मला आधीच गमावलं आहेस. ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो तोच आपला सर्वात जास्त फायदा घेतो, कारण त्याला आपली कमजोरी माहीत असते. इतके समजूदार बना की कोणालाही माफ करा, पण इतके मूर्ख बनू नका की धोका देणाऱ्यावर पुन्हा विश्वास ठेवाल. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.